मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज येतोय? मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा, तुम्हाला आवाज येतोय की नाही? जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पडो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पडो। समतेचे उदार, समतेचे विचार करणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष पी.जी. वानखेडे साहेब, इथे उपस्थित भिक्खू संघ, माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपण बघितलं भाषणामध्ये, भाषण सुरू करताना आपण महामानवांचं नाव घेतो, त्यांना अभिवादन करतो आणि त्याच प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची स्वीकार करतो। पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं बोलावी आणि ती नावी अशी आहेत: पायल तडवी, विराज जगताप, अर्जुन बनसोड, सागर केशवर, अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ शेटे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। आणि मी तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या उरावर कोणत्याही वंचितांच्या उरावरती परत ही वेळ येऊ नये, याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू, ही आपल्या सर्वांसमोर गवाही देतो। आणि मित्रांनो, आपण जेव्हा लढाई करतो तर ती लढाई तलवारीची नाही, बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवले तलवारीने नाही तर ते प्रेमने। ही लढाई बुद्धीची, आणि जितकीच लढाई बुद्धीची आपल्या डोक्याची, तितकीच ही लढाई सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक सुद्धा। कारण मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं या भारत देशाची जी चळवळ आहे, या भारत देशामध्ये जो संघर्ष आहे, तो विषमतावादी म्हणूनची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार याच्यामधला एक संघर्ष आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमय करायचा आहे। पण भारत बुद्धमय करायचा आहे याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे। याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बौद्ध करायचं, याचा अर्थ हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची। याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे आणि त्यांना शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू, एवढं आपण सर्वांनी समजून। मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण, पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित, बहुजन, आदिवासी, वंचित समूहातून आलेली ही तरुण होती। हे अतिशय हुशार पोरं होती। गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या कारणाने या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी। पण आपण हे नका विसरू